आरक्षणाला विरोध केला म्हणून काही पालकांनी आपल्या मुलांच्या ज्या टीसी आहेत त्या काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे नांदेडमध्ये। मनोहर धोंडे यांची ती शिक्षण संस्था नाही, ते मला नाही माहिती ते काढलंय का कोण काय, पण तो 10-15 बारी दांतरवालीला आलता। मला ते आजच कळालं नाव तुमच्याकडून त्याचं ते आहे म्हणून। तर आम्हाला त्या नावाची अपेक्षा पण नव्हती की ते माणूस असा करू शकत। तो जर मराठ्यांना आरक्षण मिळतंय म्हणून चॅलेंज करत असला तर ते 10-15 वेळेस सिद्ध आलतं। त्यावेळेसही आम्हाला वाटलं होतं की चांगलं आहे ना। आम्ही कधी लिंगायत समाजाला विरोध नाही केला। लिंगायत समाज आमच्यासोबत आहे, आम्ही पाठीशी राहतो त्यांच्या हमेशा, तेही आमच्या पाठीशी उभा राहतात। आम्ही जातीवादी असतो, लिंगायत समाजाला आम्ही जळावरतीच असतो, तर त्यांचे दिलीप सोपलसारखे लोक मराठ्यांनी निवडूनच आणले नसते। कारण हे असल्या नासक्या लोकांमुळं हे होतं आहे। पण त्याला एक गोष्ट माहीत नाही आणखीन की तुम्हाला जरी तुम्ही आमच्या आरक्षणात अडवू येणार असला तर तुम्हाला कोणत्या योजना लागू झाल्यात ते आम्हाला चांगलं माहिती आहे आणि त्या तुम्हाला कधीच मिळू शकत नाहीत। त्या साध्या एका समितीवर किंवा शासन निर्णयावर, शासन निर्णय बी नाही, कॅबिनेटच्या निर्णयावर आणि बैठकीत घेतलेले निर्णयावरती काही योजना दिलेल्या आहेत की ज्या समुदायाच्या योजना तुम्हाला खाताच येत नाहीत त्यासुद्धा तुम्ही घेतल्यात। आम्ही चॅलेंज करू मग त्या। बरं, अगदी एक शेवटचा प्रश्न आहे।